राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी मोठी योजना राबवण्याची शासन दरबारी तयारी सुरू आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या आधारेच शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर तब्बल 22 ते 27 हजार कोटी रुपयांचा भार पडण्याची शक्यता आहे. परंतु 2 लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य करण्यात येणार असल्याचे चर्चेने जोर धरला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27च्या अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. तर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने राज्यांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पिकांच्या नोंदी डिजिटल करण्यासाठी ॲग्रीस्टॅक प्रकल्प राबवला आहे. राज्यात आत्तापर्यंत 1,32,80,784 खातेदारांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे. तर अद्यापही सुमारे 30-35 लाख खातेदारांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी करावी. त्यामुळे सर्व शेतकरी बांधव भगिनींना आवाहन करण्यात येते की ज्यांनी अद्याप फार्मर आयडी नोंदणी केलेली नाही त्यांनी विलंब न करता 20 मे 2026 पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्यावा. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.